नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. पहलगाममध्ये झालेला जो काही हल्ला आहे, जो अतिरेक्यांनी केलेला आहे, त्याला अनेक जण म्हणतात की धर्माचं स्वरूप देऊ नका, त्याच्यामध्ये काय आहे. मग ज्यांना हिंदू म्हणून धर्म विचारून ज्यांनी मारलं आहे ज्या लोकांना, म्हणजे ते सुरतचे जे काही गेले, त्यांचा जो मुलगा, आपण सर्वांनी त्याचा इंटरव्ह्यू पाहिला असेल, ते एवढंसं पोरगं सांगते स्वतःच्या तोंडानं सगळी कहाणी की तिथं काय झालं. आणि ही जी बी टीम ठेवली आहे, जी मेणबत्त्या घेऊन हसत हसत ते काश्मीरमधले सगळे सांगतात की आम्ही मेलेल्यांच्या सगळ्यांच्या सोबत आहोत. जे ओवेसी 15 मिनिट दे, आम्ही सगळं काय दाखवतो, पोलीस हटवा 15 मिनिटासाठी, सगळ्यांना संपून टाकतो असल्या भाषा करणारे ते सांगतात की हिंदू मुस्लिम करू नका. याच्यामध्ये हे बरोबर ठेवलेली आहे सगळी बी टीम की कसं इथं आतमध्ये सगळ्या गोष्टी हिंदू मुस्लिम न करता हिंदू मुस्लिम भाई भाई करत या सगळ्या गोष्टीवरती पडदा टाकायचा. 27 जण हिंदू मारले, त्यातल्या त्या सगळ्या गोष्टीवर पडदा टाकण्यासाठी एका मुस्लिमाला मारलं. मी जसं म्हटलं ना, 26/11 हातामध्ये भगवे धागे बांधून काय आले होते आणि काय काय त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्या सर्वांनी तुम्हाला माहितीच असते. हे झालं आतंकवाद्यांचं सीमेवरती. पण देशाच्या आतमध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत, जे स्लो पॉइझन पसरवत आहेत किंवा जे आतल्या आत तुम्हाला वाळवीसारखं खात आहेत, जे तुम्हाला आम्हाला समजतच नाही आहे की नक्की काय घडत आहे, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा बाबांनो बघा. मी काही माझ्या वैयक्तिक कुठल्या याच्यासाठी बोलत नाही आहे. तुमच्या मुली असतील तर खास त्यांना घेऊन हा व्हिडिओ पाहायला बसा. तुमच्या कुटुंबासोबत हा व्हिडिओ पाहायला बसा, कारण मी ज्या पुढं काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी तुमच्या खरोखर पायाखालची जमीन सरकवेल. कालच मी एक मुलाखत घेतली, ती कोणी जास्त पाहिली नाही. सचिन गायकवाड जे लव जिहादच्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतात, त्यांनी जो काही मला अनुभवाने ज्या काही गोष्टी सांगितल्या, ज्या त्यांना रोज रोज अनुभवायला मिळतात, त्या गोष्टी ऐकून खरोखर माझ्या तळपायाच्या मस्तकात गेली की खरंच आपण किती गाफील आहोत आणि खरोखर आपण किती सुंभासारखे शांत बसलोय. प्रश्न आहे लव जिहादचा. इथं तुमच्या ज्या सगळ्या हिंदू मुली आहेत, आपल्या ज्या जेवढ्या मात्या भगिनी आहेत सगळ्या, त्यांना लव जिहादच्या जाळ्यामध्ये खेचायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, एक मुलगी त्यांच्या जाळ्यात आली तर तुम्ही कित्येक पुढच्या पिढ्या गमवता, एवढं लक्षात ठेवा. हे स्लो पॉइझन आहे. हे आतल्यात ऑर करायचा, हे आतल्यात सगळ्या गोष्टी करायच्या. हे सगळ्या बाजूंमध्ये पसरलेत. कारण लव जिहाद ही गोष्ट पहिली समजून घ्या की नक्की काय आहे. लव जिहाद म्हणजे तुमची लोकसंख्या घटवायची आणि आपली लोकसंख्या वाढवायची. हे 60-60, 65-65 वर्षाची ही यांची लोक 20-20, 22-22 वर्षाच्या मुलींसोबत लग्न करतायत. 4-4, 5-5, 6-6 बायका स्वतः करतायत आणि त्यातून फक्त एकच गोष्ट, धर्माची लोकसंख्या वाढवायची. काय होणार आहे लोकसंख्या वाढवून होणार आहे त्यांचं मतदान जास्त, त्यांची मेजॉरिटी जास्त आणि तुमची मेजॉरिटी कमी. याचा अर्थ तुम्ही इथं मायनॉरिटी झालात. हेच करत आलेत त्याने. हेच महत्त्वाचं आहे. खोटं नाही बाबांनो सांगत. ह्या इंग्लंडमध्ये जो आपला, तुम्ही कधी गेला असाल इंग्लंड या बाकीच्या या युरोपियन देशांमध्ये जा कधीतरी, इथे मुसलमानांची संख्या एवढी भयंकर वाढायला लागली. तिथली काही स्थानिक लोक सांगतायत की येत्या काही वर्षामध्ये या सर्व राष्ट्रांना, या सर्व देशांना मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित करावं लागेल. भारतामध्ये राहायला जो बहुल आपला जो हिंदू समाज आहे, त्याला जर पोखरायचं असेल तर लव जिहाद हा सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाचा आहे. हिंदूंच्या मुलींना घ्यायचं, त्यांना फसवायच्या, त्यांना 3-3, 4-4 महिने कुठे बंद करून ठेवतायत, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला जातोय. तिथून सगळं झाल्यानंतर त्यांना इकडं तिकडं बाहेरच्या देशांमध्ये विकलं जात आहे, त्यांचे ऑर्गन काढून टाकले जात आहे. एकदा या देशातून ती मुलगी बाहेर गेली, तुम्हाला आणि आम्हाला कळणार तरी काय. आणि ती मुलगी जी बाहेर तिला नेले, तिच्याविषयी आवाज उठवणार कोण? तर तिची आई आणि वडील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, खरी मेक इथंच दडलेली आहे. ते लव जिहादमध्ये जेव्हा ते ज्या मुलीशी बोलतात किंवा तिचा जेव्हा ब्रेन वॉश केला जातो, किंवा तिच्या घरापर्यंत जेव्हा ही लोक पोहोचतात, तेव्हा ती गेल्यानंतर तिच्या आईला, कारण आपल्याला तर माहितीच आहे आई म्हणजे आपण एकदम मुलीसाठी काहीही करायला तयार, त्या आईचा देखील ब्रेन वॉश केला जातो. राहिला बाप, त्या बापाला कसा फसवायचा. तर अचानकपणे, हे काय मी माझ्या याचं सांगत नाही, हे सगळे घडलेल्या घटना आहेत. अचानकपणे ती मुलगी पोलीस स्टेशनला जाते रडत आणि सांगते की रात्री बाबांनी माझ्या छातीवरती हात ठेवला. पोलिसांना नाईलाजाने अटक करावी लागते. पण ही गोष्ट मी जेव्हा ऐकत होतो, आयुष्य म्हणजे मला समजेना की नक्की असंच असतं का. आणि इतक्या खालच्या आणि घाणेरड्या थराला आमची लोक जात आहेत. आणि इतक्या, कारण बघा ना, आई गेली, वडील गेले, मुलगी परत कुठे गेली आणि काय गेली याच्याविषयी तक्रार करायला आहे कोण? असलं प्रकरण म्हटल्यानंतर आजूबाजूचे शेजारची म्हणतात मरू दे तिच्या आईला, आपल्याला काही घेणे देणं नाही, हे नको ते प्रकरण आहे. हेच आहे समाजामध्ये, हेच चाललंय. आणि त्यानंतर तिकडे गेल्यानंतर, एकदा देश सोडून गेल्यानंतर काय पडलंय, अशा कितीतरी मुली आपल्या राज्यातून, आपल्या देशातून बाहेर गायब होतात. कुठं जातात कुठं नाही आपल्याला माहीत नाही. तुम्ही अनेकांनी या सगळ्या घटना ऐकल्या असतील. त्या सगळ्या लव जिहादमध्ये ट्रॅप करायच्या.
हे तुमच्या प्रत्येक गोष्टीपर्यंत पोहोचलेत. आपल्या हिंदू मुली जिथं जिथं जातील तिथं तिथं ही लोक आहेत. सचिन भाऊ जसं मला सांगत होते की सलूनवाल्यांपासून, म्हणजे जिथं त्या मुलींची जी केस कापायला ती सगळी लोक असतात, तिथं डोक्यात हात घालून त्याला ऑर्गॅझम ते काय म्हणतात ते सगळ्या गोष्टी करायच्या. हळूहळू आय कॉन्टॅक्ट वाढवायचे, त्यांना हातामध्ये घ्यायचं. तुम्ही मार्केटला कधी गेल्यानंतर मुलींचीच कपडे विकायला हेच सगळी लोक कशी काय असतात. अगदी मुलींच्या अंगाला लावून साईज वगैरे जाणून बुजून विचारली जाते, आय कॉन्टॅक्ट वाढवले जातात. मॅडम 200 काय आपके लिए 100 में लेके जाओ. तुम्ही देखील म्हणता अरे चायला आपल्याला स्वस्तात पडलं. ही गोष्ट मी तुम्हाला धर्माने काय भांडण म्हणून सांगत नाही, हे घडतं बाबांनो. आणि हेच आहे तुम्हाला ना मला समजत नाही. तुम्ही पर्यटन स्थळांवरती जेव्हा जाता, त्या पर्यटन स्थळांवरती मला मागेच काही 2-3 महिन्यांपूर्वी एका मुलीने तक्रार केली की दादा त्या महाबळेश्वरला तिथे घोड्यांवरती जे बसतात ते सगळे त्या मुसलमानांचे सगळे घोडे, त्या लोकांचे सगळे घोडे, त्या घोड्यांवरती बसल्यानंतर सांगतात की मुलगी आहे तिच्या मागं मला बसावं लागेल नाहीतर ती पडेल. अनेक जण नाही बसत, पण अनेक जणांसोबत ते बसतात. नको तिथे टच करतात, नको त्या गोष्टी करतात. तुम्हाला आम्हाला काही समजत नाही. आपल्याला साधी 1 लाखाची बाईक घ्यायची झाली तर आपण 10 वेळा विचार करतो. 15-15, 20-20 लाखाचे घोडे यांना कोण देतं याचा विचार, आणि याच्या सगळ्या मागच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर तुमच्या तळपायाच्या मस्तकात जाईल. प्रत्येक ठिकाणी हे ओला उबेरमध्ये पण हेच आहेत सगळे लोक. लव्ह सॉन्ग लावायचे, त्या आरशात बघत बसायचं, सगळ्या गोष्टी. आता त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही. पण मला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या तेव्हा मीच विचारात पडलो की अरे बापरे, एवढ्या भयंकर प्रमाणात तुम्हाला ट्रॅप करून टाकलं आहे, एवढ्या भयंकर प्रमाणात तुम्ही विचारही करू शकत नाही. आणि लव्ह जिहाद ही अशी गोष्ट आहे की जिथं, कारण बघा ज्या समाजाच्या स्त्रियांचीच संख्या कमी, पुरुषांची कितीही वाढू दे, कधी ना कधी ते संपणार आहेत. पण जिथून उत्पत्ती होते त्या उत्पत्तीलाच संपवायचं, ती गोष्टच जर गेली निघून, ती गोष्टच जर कमी झाली तर यांची लोकसंख्या वाढणार तरी किती आणि कशी. या सगळ्या गोष्टी खरोखर मन सुन्न करणाऱ्यात. आपण बाहेरच्या सगळ्या देशाला हे करत बसलोय, सुरक्षित करत बसलोय, ते तर महत्त्वाचंच आहे. पण देशात आतमध्ये काय चाललंय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ती लढाई तुमची आणि आमची सामान्य लोकांची आहे. म्हणून म्हटलं ना, हे हिंदू मुली पटवण्या, अरे रेट निघतात त्यांच्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती. अचानक एखाद्या हिंदू सोसायटीमध्ये एखादा मुस्लिम कुटुंब येणार, मग तो तिथला जो मुस्लिम कोण असेल तो त्या हिंदू सोसायटीमधल्या सगळ्या पोरींचं सगळ्या माहिती वगैरे शुक्रवारच्या त्या कुठल्या नमाज पडायला जाणार तिथं बाकीच्या त्या पोरांना शेअर केली जाते की ही मुलगी ह्या वेळेला बाहेर पडते, ही करते, अशी ह्या क्लासला जाते, ह्या स्कूलला आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये 12, 13, 14 वर्षाच्या पोरींना, ज्यांना नुकतंच सगळं वयात आलेले असतात, समजत नाही काय करायचं प्रेमाच्या मागे, त्या पोरींना हे ट्रॅपमध्ये घेतात, त्या पोरींना अडकवलं जातं. या सगळ्या गोष्टी खरोखर अत्यंत विचार करण्यासारख्यात. तुमच्या आजूबाजूला अनेक अशा घटना घडल्या असतील की या सगळ्या पोरांसोबत आपल्या पोरी जातात. हे जे मी तुम्हाला हे जे अकाउंट्स वगैरे दाखवते, ज्यांचे 5-5, 10-10 मिलियन फॉलोअर्स आहेत, यांना फॉलो करणारी लोक कोण आहेत, यांना जाणून बुजून त्यांची पर्सनॅलिटी, याच्यासाठी खास यांच्या संघटना काम करतात. आम्ही सारे 4 शब्द बोललो तर आमची मारायला ठासायला निघतात की हा हिंदू मुस्लिम करतोय, सगळ्या गोष्टी करतोय. बघा विचार करा, साधी गोष्ट नाही आहे, छोटी गोष्ट नाही आहे. ती कालची मुलाखत अनेकांनी पाहिली नाही आहे, पण मला वाटलं की अजून हे गोष्ट समजली पाहिजे लोकांना, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय मी. बाबांनो, थोडंसं माफ करा, पण तुमची मुलगी काय करते, काय नाही करत आहे, तुम्ही काय करताय, या सगळ्या गोष्टी जरा व्यवस्थित विचारपूर्वक बघा, त्याच्या मागे जा आणि सगळ्या गोष्टी खरोखर विचारपूर्वक करा. कारण ही अशी गोष्ट आहे जिथं तुमची एकदा मुलगी गेली ना की गेली, ती परत नाही येणार. कारण तिचा पूर्णपणे ब्रेन वॉश केला जातो आणि तुम्ही फक्त हातावर हात ठेवून बघत बसता, हातावर हात ठेवून, बाकी काही नाही. अत्यंत दुर्दैवी घटना आहेत या, ज्या देशाच्या आतमध्ये घडत आहेत, जे स्लो पॉयझन आहे, म्हटलं ना सायलेंट वॉर, जे तुम्हाला वाळवीसारखं हळूहळू खात चाललंय. तुम्हाला आणि आम्हाला ते समजत नाही. याच्यात अनेक गोष्टी सांगण्यासारख्या. ते मुलाखत आवर्जून तुम्ही पहा, खरोखर आवर्जून पहा. तुमच्या संपूर्ण घरातल्या मुलींना सर्वांना दाखवा. आणि जनजागृती हेच सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र जरी मला तरी वाटतंय, आणि मी ते माझ्या माध्यमातून करतोय. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा.